स्थानिक आगरी युवा सेनेचा पदाधिकारी निलेश म्हात्रे आपल्याशी बोलतोय। एक 2 दिवसापूर्वी मुंबई सेंट्रल तारजंग मच्छी मार्केट इकडच्या महिलांना ईएमसीच्या अधिकाऱ्यांकडून परवान्यांच्या बाबतीमध्ये थोडासा त्रास देण्यात आला आणि त्यांचे टॉयलेट्सही तोडण्यात आले। आता महिलांचा टॉयलेट हा मोठा प्रश्न आहे, त्यासाठी दखल घेण्यासाठी आमचे आगरी सेनेचे मुंबई अध्यक्ष जयेंद्रदादा खुणे साहेब हे इथे आले आहेत। ते त्या महिलांशी ते थोडंसं त्यांच्या विषयावरती बोलून घेतील आणि त्यांना लायसन आमचे आहेत, जुने होते आमचे ते सगळे ऑफ झाले, जात होते 2 वर्ष फेऱ्या मारून मारून कंटाळले, तेही आज गेले। आता मुलाचं नाव तुम्ही आज या, उद्या या, परवा या, साहेबांचे त्याच्यावर 2 वर्ष आमचे सगळे कंटाळले, त्याच्यावर त्यांनी लक्ष नाही दिलं। त्यांनी पण लक्ष, आम्ही पण कंटाळलो। 2 वर्ष सतत त्यांनी लक्षच नाही दिलं। या तुम्ही कोण पाशी भरा, लायसन भरा असं वगैरे काय, मग तुम्ही काय लक्ष दिलं? तुम्ही पण आमच्या थोडं दबाव टाकायला पाहिजे होतं ना। तुम्ही बसता इथे जाऊन चला काय टाकलं तर आम्ही पण हालचाल केली असती। आता याच्यावर आले एकदम तुम्ही ब्रिजचं काम आधी बोलले होते, मग तुम्ही मार्केटवर कसं? हा हो, हे ब्रिजचं काम तुम्ही आम्हाला बोलले होते, तर तुम्ही मार्केटवर काय येतात? मग आम्ही जाणार कुठे? इथे तुम्ही किती वर्ष? आता झालेलं 80-90 वर्ष झाले, 100 वर्ष पूर्ण झालेलेच आहे मार्केटला। आमच्या आधी सासू, त्यांच्या आई, सगळं आम्ही सुना, मुली सुना सगळ्या त्यांच्या 3 ते 4 पिढ्या 4थी पिढी चालू आहे। माझी 4थी पिढी चालू आहे, माझी सासूपासून 4थी पिढी आहे। मी आता करणार काय? त्यांचं फक्त ब्रिजचं काम, मग ब्रिजचं काम आमच्या 11 फूट लाख बाजार पेढ्या आहे, प्रश्नच नाही आहे, पण त्या लोकांना हे केलेलं आहे। आम्ही पर्याय काय बोलतो, आम्हाला जागा तुमचं काय असेल तुम्ही हे करा, मग आम्हाला जागा, आम्हाला पूर्ण असं याच्यावर टाकू नका। काल महापालिकेचे अधिकारी आले आणि तुमचं डायरेक्ट महिलांचं जे शौचालय तोडलं त्याच्या बाबतीत तुम्हाला काय नोटीस दिली का? काहीच आम्हाला नोटीस दिली नाही, काहीच नाही दिली। आम्ही बाजारात एकही महिला नव्हती, ते जाऊन आम्हाला दुसऱ्या व्यक्तीने आमच्या कामाला फोन केला, सांगितलं असं असं प्रॉब्लेम, संध्याकाळी आलो। आम्ही महिला जाणार कुठे? आज 3 दिवस झाले आम्ही सकाळपासून 5 वाजता निघतो बघा, ही आता आमची परिस्थिती आहे। कुठे जाणार आम्ही? टॉयलेटला जाणार कुठे आम्ही? आपले नॅशनल असोसिएशन मच्छीमार संघटनेचे मार्शल कोणी एक दिवस आपल्याला मार्गदर्शन आहे का? मी इकडचा जिल्हा उपाध्यक्ष आहे दक्षिण मुंबई मच्छीमार काँग्रेस। तर मी एवढंच बोलू शकतो की इकडे जर पूर्वीपासून जर मार्केट आहे तर हा तुम्ही उद्ध्वस्त करायला का नाही करेल? आणि जर त्यांचा रोजगाराचा विषय आहे तर सर्वात प्रथम त्यांना रोजगार तर पाहिजेच, कारण आधी या मराठी माणसानं कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचा चाललेला आहे। या मुंबईमध्ये रोखण्यासाठी आम्ही आता या अनेक मार्केटसाठी आम्ही लढे दिले तिथे, गांधी मार्केट असेल, प्रॉफिट मार्केट असेल, सगळीकडे तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालेले। आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो, काहींनी सांगितलं आता यावर आम्ही अशा यांची पण भेट घेऊ आणि महापालिकेचे जे बाजार विभागाचे आता आयुक्त त्यांच्याशी पण आम्ही फोनवर बोललो आहे, पण ते बोलतात की आता कुलाबामध्ये हे वॉर्डला आहे तर आम्ही त्यांना पण भेट घेणार आहे, त्यांच्याशी आता आम्ही परस्पर बोलू आणि जे आम्हाला पुढे कारवाई करायची आहे त्यांना याच ठिकाणी त्यांना स्थान दिलं पाहिजे आणि त्यांचा रोजगार इथेच राहिला पाहिजे, ही आमची मागणी आहे। नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन त्यांच्या पाठीशी उभी असणार आहे। आगरी सेना मुंबई अध्यक्ष या नात्याने आज आमच्या मुंबईतील कोळी महिलांना भेटण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत आणि संपूर्ण या बाजाराची म्हणजे जवळजवळ 80-90 वर्ष या महिला यांच्या 4 पिढ्या या इथे मच्छी विकत आहेत आणि हे पूर्वीपासून मच्छी मार्केट असलेले या ठिकाणचे मार्केट, या ठिकाणी आमच्या कोळी महिला या ठिकाणी मच्छी विकत आहेत आणि आज महापालिकेच्या काही प्रोजेक्टनुसार इथे आपण जर बघत असाल इथे ब्रिज होतोय, या ब्रिजच्यामुळे या महिलांचा हा रोजगार महापालिकेच्या माध्यमातून कुठेतरी याची नायनाट होणार असं आम्हाला दिसतंय आणि आमचा हा पारंपरिक मच्छीमारीचा महिलांचा धंदा, हा पारंपरिक उद्योग हा कुठेतरी महापालिका, राज्य शासन हे कुठेतरी आमच्या पोटावर पाय देण्याचा कट कारस्थान करीत आहे। हे या ठिकाणी आम्ही नमूद करण्यासाठी मी आपल्याला बोलतोय की उद्या आम्ही महापालिका आयुक्त ज्या महिलांना लायसन अधिकारीच्या माध्यमातून यांना लायसन दिलेलं आहे, हा परवाना या ठिकाणी असलेल्या महिलांना सुद्धा या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी आगरी सेना मुंबई या अध्यक्ष या नात्याने आणि फिशरमॅन असोसिएशनचे मार्शल कोळी
आमचे मुंबईचे आगरी सेनेचे अंबादेवी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आम्ही इथे आलो आहोत आणि उद्या नक्कीच अशी वेळ आलीच तर उद्या आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या मच्छीमार भगिनींना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. जय आगरी, जय कोळी, जय एकविरा.